सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। एका बाजूला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील। अशोक बला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। आपण मैदानामध्ये आधीला देखील पाहू शकता, आधी गोरे, तदनंतर अशोक बला आता गोलंदाजी मार्कवर तयार होता। स्ट्रायकर इनवर बॅट्समन मॅन फ्रॉम खाटेगर, खाटेगर गावचा एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, ज्याने खाटेगर गावासाठी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात। विनायक खाटेगर आहे, तर नॉन स्ट्रायकर इनवर मॅन फ्रॉम सरलगाव साई घुडे सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय। टीम मैदानामध्ये पाहायला मिळते साई रिद्धी स्पोर्ट त्यांच्या विरुद्ध देवगाव टायगर्स। या दोन संघांमध्ये चालू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना, महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळेल। गोलंदाज तयार होत आहेत। गोलंदाजी मार्कवर अशोक भलाच्या हातामध्ये चेंडू आहे। स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहू शकता विनायकला, नॉन स्ट्रायकर इनवर बॅट्समन साई गुडे। पंचांचा येतोय प्ले असा इशारा। पहिलाच बॉल विनायकच्या पॅटमधून फटका चांगला पाहायला मिळतोय। काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार, चौकार। तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा, खूप महत्वाचं काम आहे। आकाश आपली वाट पाहत आहेत। पहिल्याच बॉलवर येणारा हा चौकार, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल। ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा, चौकार। अशोक भला गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय। अशोकचा हा बॉल आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता विनायकचा, चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव। साई रिद्धी स्पोर्ट संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय कपिल शेंडे, आणि त्यांच्या विरोधात आपण आयकॉन खेळाडू पाहतोय राजेश मिरकुटे सर। वेळ वाचवणं गरजेचं राहील। 40 मिनिटाचा टाइम तुमच्याकडे आहे आणि त्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं कंप्लीट करायची आहेत। गोलंदाज तयार होईल अशोक भला, गोलंदाजी मार्कवर तयार। इथे सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, विनायक मात्र चेंडू समजू शकत नाहीये, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय। व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना सुमात्र गोलंदाज अशोक भला आपल्याला पाहायला मिळतोय। अशोक तयार, इथे टाकलेला बॉल, अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते। 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत। अशोक भलाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय आणि सातत्यानं पूर्णपणे फलंदाजाला रोखून ठेवलंय या पहिल्या षटकामध्ये। अशोक तयार, विनायक साठी हा बॉल, अप्रतिम फटका, व्हॉट अ टायमिंग, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, आउट ऑफ पार्क। विनायक खाटेगर आहे, खाटेगाव गरगावचा ब्रँड षटकार। कराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 10 या धावसंख्येवर। अशोकचा हा बॉल अप्रतिम दर्जाचा, P1चं षटक लाजबाब राहिलं मैदानामध्ये, फक्त खर्च केल्या त्या 10 धावा। व्हेरी गुड बॉलिंग टीम देवगाव टायगर संघाकडून अशोक भला करताना पाहायला मिळाले। 10 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये। चांगल्याशी सुरुवात, संताशी सुरुवात, दोन्ही टीमच्या बाजूने ही सुरुवात म्हटली जाईल। ज्या प्रकारची बॅटिंग केली विनायकने आणि ज्या प्रकारची गोलंदाजी केली अशोक भलाने, षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या। तुम्हाला 8 षटकांची लढत। पण मैदानामध्ये पाहतोय देवगाव टायगर्स, हा देवगाव टायगर संघ तुळशीदासजी पांडे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू आहेत राजेशजी मिरकुटे। दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना साई रिद्धी स्पोर्ट हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचे आयकॉन खेळाडू कपिल आणि संघ मालक आहेत भगवानजी पवार आणि लहुशेठ गायकर या संघाचे जे मात्र स्पॉन्सर आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार राजेश मिरकुडे,
ज्या खेळाडूंना अक्षरशः हे मुरबाड टेनिस क्रिकेट गाजवलं आणि एक मुरबाड टेनिस क्रिकेटचा अभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल साई साडी डिफेंड करत असताना सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अनुभव खूप मोठा आहे. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर हे उगाच म्हणलं जात नाही. अनुभव खूप कामाला येतो आणि आज मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते राजेश सरांकडून ते देखील पाहायचं आहे. सुरेख प्रकार चेंडू साईच्या बॅट मधून तितकाच चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धावी ती कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होत आहेत राजेश. सुरेख प्रकार चेंडू विनायकच्या पॅट मधून इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. विनायक काटेकरे बॅक टू द पेव्हिलियन. मात्र उपस्थित होत आहेत साई स्वप्नचे ओनर बालचंद्र भोईर सर हे देखील उपस्थित आहेत. तदनंतर ज्या संघाचं खूप मोठा दबदबा या संपूर्ण स्पर्धे या मुरबाड नगरीमध्ये राहिला, आमचे मित्र आणि सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारे प्रमोद माळी अर्थात छोट्या हे देखील उपस्थित होत आहेत. छोटू सर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मिस्टर परफेक्ट मुरबाड टेनिस क्रिकेटचा एक मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याची ओळख आहे राहुल सोमने, एक बेस्ट ऑलराऊंडर, यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं, प्रत्येक खेळाडूचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. अतिशय मानाची क्रिकेटची स्पर्धा. MPL म्हटलं की मुरबाड करंजसाडी पर्वणी आणि संपूर्ण मुरबाड करंजसाडी पर्वणी देणारं हे SS सोनारपाडा आणि त्यातील अनेक दिग्गज आयोजक त्यांनी भरवलेली ही क्रिकेटची स्पर्धा सेशन 5 आपण मैदानामध्ये अनुभवता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. राजेश मिरकुडे. इथे साईसाठी हा बॉल, वाटतं स्ट्रोक, अप्रतिम फटका, पॉइंटला बीट करून डीप बॅकवर्ड पॉइंटला येणारा हा पॉवरफुल स्ट्रोक, चौकार. व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग. साई गुडे, सरळ गाव, या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत डॉट बॉल. गणेश गायकर, आपण कुठे असाल तर विनंती असेल समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. गणेश गायकर, राहुल हंडे आपली वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू, कव्हरला फटका, अतिशय देखना. साई गुडेच्या बॅट मधून एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट करत असताना 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते साई रिद्धी स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात इथे देवगाव टायगर्स. 2 षटक संपली. धावफलकावर 8.50 ची सरासरी. 17 धावा आहेत आणि संधी मिळेल आमच्या DJ ऑपरेटर राजूला. दोन षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकांमध्ये धावा आल्यात आतापर्यंत. धावफलकावर 17. संत आणि सावध अशी सुरुवात. आता आपण स्ट्राईकला पाहू शकता तेजसला, तेजस इसामे, सॉरी सुधीर इसामे.
स्ट्रायकर इनवर जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अति गोरे, चेंडू खाली आलाय. सुरेख प्रकारचा झेल आणि इथे बॅट्समन सुधीरची पारी संपुष्टात. विकेट. पवारला आपली पॉवर मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. सातत्यानं पाहायला गेलं गोलंदाज वर्चस्व राखत असताना 2 विकेट आतापर्यंत गेलात. साई गुडे मैदानाच्या आतमध्ये आणि साईची इनिंग देखील खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. 17 धावा आहेत. षटक क्रमांक 3ला सुरुवात. पहिल्याच बॉलवर विकेट. रोशन तय्या. रोशनचा हा बॉल वॉटर स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा साई गुडेच्या पॅटमधून येणारा नेत्रदीपक चौका. व्हेरी गुड शॉट. अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सौकारेल कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला कव्हरना एक देखना स्ट्रोक. जो परफेक्ट खेळाडू कव्हरलाच खेळतो तो मात्र एक बेस्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो दाखवत असताना मैदानामध्ये साई गुडे व्हेरी गुड स्ट्रोक चौकार येतोय. संघाचा धावसंख्या वाढेल 21 धावा. रोशनचा हा बॉल आणि साई गुडेला परतावा लागेल. अजून एक विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज रोशन. व्हेरी गुड बॉलिंग. फलंदाज बाद, साई बाद. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 22 या धावसंख्येवर. 3 बाद 22 धावा धावपलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं मार्गस्थ असताना निर्धारित आपण पाहतोय. 8 षटकांची लढत, 8 षटकांचा विद्यमान सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. एमपीएलचा थरार सीझन 5 मध्ये ही स्पर्धा आपल्याला भेटीला येते. रोशन तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. मयूर पवारची पावर, चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार.
या स्पर्धेचं थँक्यू. या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग जे मात्र ऐकलं, मुरबाड प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकं कंप्लीट झाली आणि 3 षटकांमध्ये धावा आल्या 34. 3 फलंदाज जे मात्र बाद झालेत. आमचे मित्र अनिकेत तुपे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. वेलकम अनिकेत, या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं, आलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. राजेश मिरकुटे यांच्या हातामध्ये चेंडू आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. ओहो रिवर्स आणि इथे फटका फसला. बॅट्समन ऋषिकेश पवार बॅक टू द पेव्हिलियन. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि तिथे मात्र विकेटची प्राप्ती करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. रोशनने चांगल्या दर्जाचा झेल टिपला आणि गोलंदाज राजेश मिरकुटे यांना मिळणार अजून एक यश. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू बॅट्समन येत आहेत मैदानामध्ये. मॅन फ्रॉम कोरावळे जितू धुमाळ. सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. चांगल्या दर्जाचं नेट सर्व्हिस देखील त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आज या संघासाठी अर्थातच साई रिद्धी स्पोर्ट्ससाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत ते देखील आपल्याला पाहायचं. मैदानामध्ये मयूर पवारच्या बॅटमधून 2 षटकार आल्यानंतर ऋषी पवारने हा फटका खेळणं गरजेचं होतं का, हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु जर तर ला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. कौतुक करावं लागेल राजेश मिरकुटे सरांचं, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आत करतायत. एक लेजंड खेळाडू काय असतो, एक्सपिरियन्स, अनुभव किती फायद्याचा ठरू शकतो टीमसाठी ते दाखवत असताना. व्हेरी गुड बॉलिंग. संघात जाऊ संख्या 4/34. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल जितू धुमाळ फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर. ही ताकद आहे या खेळाडूची. इथे येतोय एक ब्रँडेड षटका. थँक्यू. जी समोर गाडी आहे 4 व्हीलर, त्यांना विनंती असेल थोडी बाजूला पार्क करा. स्विफ्ट गाडी आहे वाटतं. जितू धुमाळला तुम्ही फुल टॉस चेंडू टाकू शकत नाही. इथे टाकलेला बॉल पंचांकडे लाऊड अपील, परंतु उंची ते भरपूर आहे असे सांगत असताना आमचे पंच. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. 4थं षटक आपण मैदानामध्ये पाहतोय. सर त्या पडद्याच्या आड ती गाडी लावा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही खेळाडूंना. थोडीशी पुढे घ्या, अजून त्या पडद्याच्या आड लावा ती गाडी. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक ते चेंडूवर येतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण आधीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे मात्र एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 41 या धावसंख्येवर. या MPL पर्व 5 मधली पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करेल का बॅट्समन मयूर पवार, ते देखील आपल्याला पाहायचं. षटकार हॅट्रिकची संधी मयूरला. गोलंदाजी मार्कवर राजेश मिरकुटे तयार. हो, सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पॉईंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटक संपली, 42 धावात आणि ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत. तोपर्यंत संधी मिळेल आमच्या DJ ऑपरेटर राजूला.
स्ट्रायकर इनवर मयूर पवार. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय तितका चांगलासा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. एक धावी ते कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या आपण पाहू शकता 4.1 षटक 4 बाद 44 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते साई देशपोट त्यांच्या विरोधात देवगाव टायगर्स. दोन्ही टीम अतिशय मातब्बर, दोन्ही टीम चांगल्या दर्जाच्या आहेत. आज कोणती तरी एक अशी टीम असेल जी मात्र क्वालिफाय होईल पहिले ते चौथ्या क्रमांकासाठी. प्रत्येक दिवशी 4 संघ त्यातून एक क्वालिफाय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतो. आदिनाथ गोरे अशोक भला चेंडूवर येतील, चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 46 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 5वा. क्लास ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट विलासजी वारगडे यांचं देखील शुभागमन होत आहे. छोट्या विलास सोबत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक पॉवर की पॉवर, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पवार. अर्धशतक कंप्लीट होईल धावफलकावर साई रिद्धी स्पोर्ट्स. धावफलकावर धाव आहे 4 बाद 52 आणि मैदानामध्ये 6 चेंडू मध्ये 23 या धावसंख्या घेतोय मयूर पवार. अक्षय तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका बॅक टू द बॉलर खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. क्षेत्ररक्षण खराब, चुका आणि त्या चुकांचा फायदा. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना जिथे जिथे तुम्ही चुका कराल त्यावर मात्र मात करण्यासाठी दुसरी टीम सज्ज आहे. परंतु पंचांचा इशारा येतोय 1 शॉट. एकच धाव इथे कंप्लीट करत असताना 1 धाव येईल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 53 या धावसंख्येवर. 1 शॉट. पंचांचा इशारा आला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 53. 53 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका फसला. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि बॅट्समन मयूर पवारच्या खेळीचा अंत. अक्षयला मिळणार आहे सुयश. फलंदाज बाद. इथे टाकलेला बॉल अप्रतिम. गुड बॉलिंग. मैदानामध्ये पूर्णपणे उभं करून ठेवलाय बॅट्समनला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. सुमात्र पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट होईल. 5 षटक संपली. 5 बाद 53 धावा आहेत. साई रिद्धी स्पोर्ट प्रथम बॅटिंग करत असताना. आता शेवटची 3 षटक बाकी आहेत. मॅन फ्रॉम साजई मैदानामध्ये आपल्याला कपिल शेंडे आयकॉनच्या भूमिकेत या संघामध्ये. आज आयकॉन कशा प्रकारची कामगिरी करतोय, विश्वास दाखवलाय ऑर्गनायझरने, विश्वास दाखवलाय त्या स्पॉन्सरने या खेळाडूवर, आणि तो खेळाडू आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचं. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय
8 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला 3 पॉवर प्लेची षटक आहेत, 2 अनिवार्य पॉवर प्ले. पहिलं षटक आणि दुसरं अनिवार्य. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही 3ऱ्या ते 7व्या षटकापर्यंत घेऊ शकता. जर तुम्ही ते घेतलं नाही तर 7व्या षटकाला कंपल्सरी लागू होईल. याची मात्र नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. ज्या खेळाडूने सोनारपाडा गावाचं नाव रोशन केलं, सातत्याने चांगली कामगिरी करणारा सचिन फरडे अर्थात गोट्या गोलंदाजी मार्कवर तयार होता. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहू शकता 53. 5-5-53 धावा आहेत. सचिन तयार होईल. स्ट्रायकर एंडवर आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला निवड केली या संघामध्ये तो कपिल शिंदे कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचं. कपिल स्ट्रायकर एंडवर तयार. सचिन फरडे गोट्या गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. पहिलाच बॉल सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू फरार. कपिल शेंडेच्या पॅट मधून येणारा हा चौकार. येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. 57 धावा आहेत. सचिन फरडे गोलंदाजी मार्कवर तयार. कपिल ऑन स्ट्राइक. ओहो, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. विकेट. जितू धुमाळ बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं मुख्य कॅमेऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋषी डामसे. समोरच्या कॅमेऱ्यावर आपण पाहू शकता दीपेश मात्रेला आणि साइड कॅमेऱ्यावर आपण पाहू शकता रोहित बोराडे अर्थातच इंग्लिश मॅन, इंग्लिश मास्टर आणि स्केचमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. तुम्ही त्याच्या समोर 5 मिनिटं उभे राहिले तर 6व्या मिनिटाला तो तुमचा फोटो काढून देऊ शकतो. असं असलेला ड्रॉइंग मास्टर रोहित बोराडे 3ऱ्या कॅमेरा मंच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे भावेश मुंडे सर अतिशय चांगल्या दर्जाचं ऑनलाईन जे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सुरेख प्रकारचा चेंडू डायरेक्ट हिट आणि इथे 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावात. या स्ट्रीमचे सर्व आज कुणाल मात्रे सर देखील उपस्थित राहत आहेत. कुणाल सर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. राकेश सर यांच्या माध्यमातून चांगलं असं स्कोरिंग सर्वांचं आणि तदनंतर डीजे ऑपरेटिंग आमचे राजू वारगडे सर. फुल टॉस बॉल तितका चांगला असा फटका मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षण खराब. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा हेल्पमॅन गोविंद कामत त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. पंचांकडे लाऊड अपील आणि इथे देखील चेंडू डाव. गुड बॉलिंग. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना सचिन फरडे गोट्या तुम्हाला सहजासहजी हे मोठाले फटके मारून देणार नाही. धावपलिकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 62. 6 फलंदाज जे मात्र बाद झालेत. सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळतात 61 धावा धावपलिकापर्यंत. 6 फलंदाज बाद झालेत. सचिन फरडे तयार. अजून एक फुल टॉस. प्रत्येक बॉल शफल होऊन क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आयकॉन कपिल आणि ते चेंडू डॉट. सचिनचं लाजवाब षटक. 6 षटक कंप्लीट झाली आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावर धावसंख्या 61 धावा.
अशोक बला येतील आता गोलंदाजी मार्कवर. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. कामतपाडा हे गाव प्रसिद्ध आहे गोविंद उघडासाठी आणि गोविंदच्या पाठोपाठ ज्या खेळाडूचा नामोल्लेख सातत्याने केला जातो तो खेळाडू म्हणजे अशोक बला. गोलंदाजी करण्यासाठी तयार. देवगाव टायगर्सने विश्वास दाखवला या संघावर, बोली लावली, आपल्या संघामध्ये घेतलं, P1चं षटक टाकलं आणि आता सर्वात महत्वाचं षटक जे मात्र टाकण्यासाठी सज्ज होतं. अशोक तयार होतील. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता बॅट्समन हनुमंत पवार. अनेक पवार या संघामध्ये. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. हो हनुमंत पवार पहिल्याच बॉलवर ब्लास्ट. सर्वात दूरचा षटकार MPL सेशन 5 मधला 6 धावा. पवार दाखवत असताना आपली पावर. येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघात धावसंख्या 67 धावा. अशोक भलावर फार मोठं आक्रमण करत असताना हनुमंत पवार 67 धावा. प्रयत्न करावे लागतील. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू. सहजासहजी अशोक तुम्हाला प्रत्येक बॉल बॅट खाली देणार नाहीयेत. सातत्यानं लाईन मध्ये बदल करण्यासाठी माहिर असलेला हा खेळाडू इथे कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी जो मात्र पाहायला मिळतोय. देवगाव टायगर्स त्यांच्या विरुद्ध साई रिद्धी स्पोर्ट हा सामना मैदानामध्ये चालू आहे. सुरेख प्रकारचा चेंडू. हनुमंत पवारची पावर इथे दाखवत असताना खिल्लाडी के मस्तक पे दस्तक. ये बेहतरीन छक्का. संघात जाऊ संख्या 73. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे बहुत गलत बात है. हनुमंत पवार मैदानात आलेत आणि हनुमंत पवारची स्ट्रेंथ आहे की प्रत्येक बॉल हा खूप मोठ्या आणि बाहेर खेळण्याचा प्रयत्न करणारा हा खेळाडू. अजून एक बिग करण्याचा प्रयत्न. हार्ड हिटिंग साठी ओळखलं जातं हनुमंत पवारला. इथे मात्र एक सिंगल येते 22च्या रूपानं. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक मैदानामध्ये 7वं चालू असताना 6 बाद 74 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना साई रिद्धी स्पोर्ट. हॅलो. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय पंचांकडे. अपील आणि आयकॉन डिसमिस. आयकॉन बाद. 7 चेंडू 8 धावा बनवले आयकॉन खेळाडू कपिल शेंडेरे आणि कपिल माघारी. दोन षटकार पाहायला मिळाले. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत आता प्रथमेश देसले. साजई गावचा अजून एक तेजबुंद तारा. काहीचे अनफिट देखील आहेत असे आमचे 12वे प्लेयर आम्हाला सांगत असताना की प्रथमेश देसले थोडासा अनफिट आहे, परंतु जो स्पॉन्सर संघ मालकाने विश्वास दाखवलाय त्यासाठी मात्र मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश अतिशय चांगल्या बॅटिंग साठी ओळखला जातो. साजई टीम मधून सातत्याने चांगला परफॉर्मन्स केलाय. आज या साई रिद्धी स्पोर्ट साठी कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्याला ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर अशोक भला. सुरेख प्रकारचा चेंडू. पॅटचा आउटसाइड एज धावबाची संधी आणि इथे चुका जरूर झाल्या राजेश मिरकुटे सरांकडून, परंतु फलंदाजी ते बाद होईल. विकेटचं पतन.
षटक कंप्लीट झालं 7व्या मैदानामध्ये 7 षटक संपली 74 धावा आहेत 8 फलंदाज बाद झालेत. प्रथम बॅटिंग करत असताना साई रिद्धी स्पोर्टचे. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होतील. सचिनच्या हातामध्ये चेंडू आहे. सचिन फरडे अर्थात गोट्या च्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय. नक्की तुमचंच नाव आहे बघा इथं वर. हे बघ गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य आपण जसा वेळ भेटेल त्या व्यक्तींचा देखील नामोल्लेख करू. सचिन तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू हनुमंत पवारची ताकद फ्लॅट फ्लॅट सिक्सर षटकार. या स्पर्धेसाठी सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं. श्री दर्शन सुनीलभाई शेटे यांच्या वतीनं पाणी व्यवस्था जल है तो जीवन त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. इथे टाकलेला बॉल आणि इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांचं या स्पर्धेसाठी सहकार्य. मी विशेषतः आभार मानेल या 16 संघाच्या स्पॉन्सरचं ज्यांनी मात्र चांगल्या दर्जाची ओनरशिप केली आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. इथे पंचांसाठी 8 बॉलचा इशारा येतोय. मृत्यू चेंडू ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मात्र मृत्यू चेंडू घोषित केला जातो. गोलंदाज तयार होतील. सचिन. सचिनचा हा बॉल फुल टॉच इष्टरक्षण खराब. पॅकअप नव्हता. नो बॉल प्लस 4 धावा. 5 धावा या बॉलवर मुफ्त मध्ये येतील. टीम साई रिद्धी स्पोर्ट्स साठी चौकार. बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. हो सर बघा ना आलता. नो चेंडू नाहीये. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. पंचा हा काय इशारा येतोय? बाईकचा चौकार का? ओके बाईकचा चौकार. वाईट चेंडू आणि चौकार. 5 धावा येतील. या 5 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 85 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू हनुमानच्या पायामधून तितका चांगलाचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अक्षय तरे चेंडूवर येतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 87 धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 20 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन हनुमंत पवार. 87 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना साई रिद्धी स्पोर्ट मैदानामध्ये जी मात्र पाहायला मिळते लहुशेठ गायकर आणि त्यांच्या बरोबर भगवान पवार यांच्या मालकीचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तुळशीदास भांडे आणि कंपनी. देवगाव टायगर्स. हो प्रत्युत्तरच नव्हतं या बॉलचा. चेंडू सोडून दिला आणि सरळ एस्टर्नवर येऊन आदळतोय. सचिन फरडे गोट्याला मिळणार हे यश. फलंदाज बाद. लास्ट विकेट टीम साई रिद्धी स्पोर्टची.
गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू फरार, चौका. वन ऑन द बोर्ड. 91 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. व्हेरी गुड शॉट. चेंडू द्या जुना. खेळाडू आतमध्ये यायचंय. खेळाडू आपण आतमध्ये यायचंय. अक्षय आपण आतमध्ये या. मॅच चेंडू, मॅचचा बॉल येतोय मैदानामध्ये. खूप उशीर होतोय. विनंती असेल स्वयंसेवक ताबडतोब तेवढा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर ताबडतोब आतमध्ये पोहोचवा. सचिन तयार होत आहेत. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो 9-91. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक और ये 6 रन. अतिशय चांगले फिनिश करत असताना ही इनिंग संदीप पवारच्या बॅट मधून येणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 97, विजयासाठी 98 धावांचं लक्ष, 98 धावांचा वाण. यानंतर सामना आपण पाहणार आहोत देवा नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधात साई रिद्धी स्पोर्ट. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. टॉस साठी चला. टीम साई रिद्धी स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात देवा नाईट रायडर्स. मी विनंती करेल सुहास भाऊ केंबारे आणि राजेशजी केंबारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क साधा. सुहासजी केंबारे आणि राजेशजी केंबारे यांना मी विनंती करतो. माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या आपण होम ग्राउंडवर पाहतोय टेंबरेकर या अगोदर जी स्पर्धा पार पाडली कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक ज्याचे आयोजक आहेत राजेशजी केंबारी सर आणि सुभाषजी केंबारी. राजेशजी केंबारी सर उपस्थित होतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 3 देवा नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधात साई रिद्धी स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान मात्र आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आणि इथे काटा. नाणेफेक जिंकली गेली. कॅप्टन साई रिद्धी स्पोर्ट विनायक खाटेकरे नाणेफेक जिंकलीत. काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे टीम पाहिली गेली तर
ओके, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टीमचे आपल्या बरोबर राहुल आहेत. राहुल, पहिला सामना कुठेतरी हाय स्कोरिंग गेम झाला आणि तिथे कुठेतरी चेसिंग करत असताना, धावसंख्या जास्त धावांचा पाठला करत असताना सूरज अतिशय चांगली बॅटिंग करत होता, परंतु सूरज बाद झाला, त्यानंतर तो बाद झाला आणि संघ खूप मोठी अडचणीत आला. पहिला सामना तर गमावला. आता दुसऱ्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? दुसऱ्या सामन्यात आम्हाला नक्कीच जिंकण्याची म्हणजे जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही जिंकूच. बॅटिंग साईड माझ्याकडे आहे, बॉलिंग साईड पण आहे. राहुल पहिल्या मॅचमध्ये जरा गडबड झाली, आता बघूया पुढच्या सामन्यात तोही नक्कीच प्रयत्न करेल. ओके, नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. इथे न्यूज आहे, टॉस जिंकला टीम साई रिद्धी स्पोर्ट या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स इथे जॉईंट आहेत व्हाईस ऑफ टिटवाळा मनोज कर्वे सर, धन्यवाद. यस सर, धन्यवाद निखिल ठोंबरे सर. प्रेक्षक, आपण पाहत आहात स्वर्गीय हरिदास पुंडलिक हांडे स्मृती आयोजित मुरबाड प्रीमियर लीग 2021 सीझन 5 पाचवं पर्व आणि पहिल्या दिवसातील हा सुरू असलेला सामना पाहतो आपण. साई रिद्धी स्पोर्ट्स वर्सेस देवगाव टायगर्स. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये साई रिद्धी स्पोर्ट्स संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये 97 धावा केल्यात आणि 58 धावांचं लक्ष घेऊन देवगाव टायगरची सलामीची जोडी मैदानात दाखल. एका बाजूला राजेश मिरकुटे आणि नॉनस्टॉक एंडला सचिन फरडे. सचिन धुमाल जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट 8 षटकांमध्ये. आस्किंग रन रेट असणार आहे 12.25 पर ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ देवगाव टायगर्स. सामना स्पीडअप करा, कारण आजचा पहिला दिवस उशिरा सुरू झाला कारणाने तब्बल 6 सामने संपवायचे आहेत, ते सुद्धा 8 षटकांचे सामने. अतिशय जबरदस्त संकल्पना आहे, कारण जास्त षटकांचे सामने असले की फलंदाजांची गोलंदाजांची फिल्डिंगची क्वालिटी समजत असते, स्टँडर्ड कळत असतं, दर्जा उंचावला जातो आणि त्या कारणाने स्पर्धेची लोकप्रियता सुद्धा वाढत असते. ऑल द बेस्ट. हलक्या हाताने फक्त फ्लिक केल्या, चेंडूला काढलं, फुलटाच होता. काऊकोणाने मिड ऑनच्या जवळून पाहतोय आपण डीपमध्ये कव्हर करेपर्यंत मिडविडचा क्षेत्ररक्षक आला आणि पाहता पाहता राजेश मिरकोटेने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. राजेश ऑफ द मार्क. धावसंख्या 2, लक्ष्य 58 धावांचं जिंकण्यासाठी. 5 दिवसांचा हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा सण एका सणाप्रमाणे साजरा करा. क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारची गैरवर्तणूक करू नका. दरवर्षीप्रमाणेच आपण आपल्या घरी जे सण साजरे करतो, समाजात साजरे करतो, तशा प्रकारच्या सणाच्याच माध्यमातून हा क्रिकेटचा सण साजरा करा अशी विनंती आहे आयोजकांच्या वतीने, की तुमचा चांगला खेळ दाखवा. बीट केलं फलंदाजाला, दुसऱ्या चेंडू थोडासा आत आला, टप्पापल्यानंतर आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. 10 क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने लाईव्ह प्रक्षेप केली जाते आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत ऑनलाईन प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये. हलका त्याने फक्त ग्लान्स केलेला आहे, चेंडूला काढायचं होतं गलीमधून, पाहता पाहता स्ट्राईकला धोका, लाऊड अपील, फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून सांघिक यश प्राप्त होतोय. पहिला धक्का लागत असताना देवगाव टायगर्स संघाला सचिन धुमाळ बाद. फॉर्मलिंग झालं त्या ठिकाणी बघा. एस नो वेटचे कॉल दिलेने एकमेकांना फार महत्वाचं असतं आणि त्या ठिकाणी खूप खूप दूर होतं. बॅट ग्राउंड होण्याच्या आधीच चेंडू एसटीला धडकला आणि क्रिकेटची आत्महत्या समजली जाणारी रनआउटची विकेट या ठिकाणी पतन झाली. देवगाव टायगर्सला हा पहिला लागलेला धक्का, कारण लक्ष फार मोठं आहे. अशा वेळेला चांगली रणनीती, चांगली पार्टनरशिप, भागीदारी करणं फार महत्त्वाचं असतं. परंतु जर तुम्ही खेळत असताना एकमेकांना कॉल नाही दिले तर अशा प्रकारचं नुकसान भोगावं लागतं. नक्कीच हा बॅकलॉग भरून काढावं लागेल, रिकव्हरी करावी लागेल, कारण पहिल्याच षटकामध्ये हा धक्का बसला आणि 2 धाव असताना एक गडी बाद पाहतो आपण देवगाव टायगर संघाचा.
अतिशय जबरदस्त स्पर्धा आजच्या दिवसामध्ये 4 संघ खेळणार. देवगाव नाईट रायडर्स, देवगाव टायगर्स, साई रिद्धी स्पोर्ट्स आणि चिन्मय स्पोर्ट देवपे या 4 संघांची आज आपण क्रिकेटची मेजवानी अनुभवणार. आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न, बॅकफुटला गेला होता फलंदाज. वन डाऊन बॅट्समन आदिनाथ. आपण पाहतो आदिनाथ चांगला खेळला होता स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकमध्ये सुद्धा. ह्याच ग्राउंडवरती आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा स्थानिक संघाने जिंकली, टेंबरे संघाने बाजी मारली. यावेळेला ऑफवाली घेऊन इनसाइड आउटची नजाकत पाहतो आपण. क्रिकेटचा नजारा दाखवत असताना आदिनाथच्या बॅटमधून आलेला ब्युटिफुल स्ट्रोक, 4 रन्स. किती सुंदर फटका लागवाला, स्टायलिश फलंदाज आहे आदिनाथ. आपण पाहू शकता चेंडू हाफ वॉले घेतलं, पदल आली ते सुरेख होतं. इनसाइड आउटचा दर्जा असलेला फटका बघितला, क्लासिकल स्ट्रोकमध्ये गणना होईल या फटक्याची. आणि प्रेक्षकांना दाखवून दिलं की मी चांगला क्रिकेटर आहे, चांगला वन डाऊन बॅट्समन आहे. आणि महत्त्वाची जागा म्हणजे ज्या जागेवरती येऊन विकेट सुद्धा सांभाळावी लागते आणि धावांचा आलेख वाढवावा लागतो. तो वाढत असताना आदिनाथच्या बॅटमधून 4 धावा, धावसंख्या 6. बॅकफुटला जाऊन जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण. चेंडूला काढलं कव्हरच्या डोक्यावरून, बंदुकीतून गोळी निष्ठावी तसा चेंडू निसटला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. झाल्याचा इशारा करत असताना पंच आमचे निरंजन सावंत आणि राम पाटोले सर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठला करत असताना देवगाव टायगर्स संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. किती नजाकत भरा स्ट्रोक लागा, तो बॅट किती वेगाने रोल केली ती बॅकफुटला जाऊन आदिनाथने. आणि लागोबाचे 2 फटके असे दाखवले की मी चांगला क्रिकेटर आहे. नक्कीच ही क्रिकेटची मेजवानी प्रेक्षक तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. गेली सरळ 5 दिवस मिळणार आहे. ही क्रिकेटची जत्रा, हा क्रिकेटचा सण सोहळा इथे सुंदररित्या पार पडेल याबद्दल शंका नाही. त्याचं कारण म्हणजे सकाळपासून आपण सुरेख इथे या ठिकाणी क्रिकेट पाहतोय. तर धावसंख्या झाली 10 आणि 1 गडी बाद. डीजे यू कॅन प्ले. राजेश मिरकोटे स्वतः कॅप्टन आहेत, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगली कामगिरी करावी लागेल राजेश यांना. संघाचं सुकान आपल्या खांद्यावरती वाहून जात असताना एकमेकाच्या साथीने पार्टनरशिप भागीदार रचावी लागेल, तरच 58 धावांचं इथे लक्ष पार करू शकता. कारण पहिल्या सामन्यामध्ये लक्ष पेलावलं नव्हतं देवगाव नाईट रायडर्स संघाला, जेव्हा 127 धावांचं टार्गेट होतं. म्हणजे ह्या धावपट्टीवरती, ह्या खेळपट्टीवरती कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाहीये. आणि धावांचा आलेख इथे नक्की तुम्हाला पाठला करत असताना वेगाने वाढवावा लागेल. आणि ते म्हणजे महत्त्वाची गोष्ट, विकेट राखून खेळावं लागणार आहे. तर फलंदाज आदिनाथ जोला त्यांनी दाखवून दिलं की मी नक्कीच राजेशला चांगली सोबत देऊन ही धावसंख्या पार करू. नवीन गोलंदाज आहे आता बॉलिंग मार्गवरती, तो म्हणजे सज्ज झाला आहे ऋषिकेश पवार. ऑन बॉलिंग मार्क समोर आहे राजेश मिरकोटे कॅप्टन. टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर आणि त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग बघा. मिड ऑफला काय तीक्ष्ण नजर आहे, घारीसारखी नजर ठेवून उभे आहेत सर्व फिल्डर्स, ज्यांचं चांगलं नामांकन आहे, ज्यांना चांगली श्रेणी प्राप्त झाली ऑक्शनमध्ये, ज्यांच्यावरती बोली लगावली गेली. आणि IPLच्या युगामध्ये MPLचं युग मुरबाडमध्ये आपण पाहतोय या 2021 मध्ये. फुल टॉसला सेफ शॉट ओव्हर द हेड ऑफ मिड ऑन. चेंडूला काढलं काऊ कोणाने वाईट लॉंगाच्या मधून 2-3 टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी. इनफिल्डच्या डोक्यावरून मारणं आणि पॉवर प्ले मध्ये कशी फटकेबाजी करायची ते शिकावं राजेश मिरकोडे. ऑन पेपर वय जे असते, परंतु क्रिकेटचं तारुण्य अबाधित ज्यांचं आहे ते राजेश मिरकोडे सुद्धा आक्रमक झाले आणि चौकार लगवाला मैदानामध्ये. हो हो, सेफ शॉट, प्रेक्षणीय शॉट, इनसाइड आउटची नजाकत दाखवत आहेत. वाईड्स मिड ऑफला बेट करून डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करेपर्यंत सिंगल प्राप्त करतात राजेश मिरकोडे. धावसंख्या पोहोचवली चौकारच्या पाठोपाठ सिंगलच्या माध्यमातून 15 आकड्यावर. लक्ष 58 धावांचा आहे. राजेश मिरकोडेमध्ये क्षमता आहे का पुढेपणे जुना अनुभव इथे पुढेपणे पणाला लावतील. आणि म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुमचा अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे, तो तुम्हाला शिकवत असतो. त्याच अनुभवाची शिदोरी तुम्हाला भविष्यामध्ये कामी येते. ती शिदोरी घेऊन खेळतायत राजेश मिरकोटे मैदानामध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज आदिनाथ.
यावेळेला चेंडू खोलत टप्प्याचा बॅकफुटला गेला होता पण तो स्मॅश करता आला नाही. चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते शॉर्ट मिड विकेट झोनमध्ये. सिली मिड विकेट सिंगल प्राप्त करतोय, कारण सिंगल डबल होती सुद्धा भर दिला पाहिजे. प्रति षटक 12.25च्या सरीन जायचं आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके अपेक्षित आहेत प्रेक्षकांना आणि संघ मालकाला सुद्धा, कारण प्रत्येक संघ जिंकण्याचा प्रयत्न करेल. सीझन 5 आहे, मागचे 4 सीझन संपले, सक्सेसफुल झाले आणि या सीझनमध्ये अजून नजाकत भरी आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पाहतोय. हो इनसाइड अजून एक चांगला फटका पाहतो. चेंडूला काढला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, डी पॉइंटला अगदी कडेला कव्हर करेपर्यंत राजेश मिरकुटे 2 धावा तितक्याच वेगाने. बघा काय पळतायत वेगाने, शरीरयष्टी भगदाड आहे, मजबूत आहे, परंतु रोज प्रॅक्टिस हे कारण आहे की पूर्णपणे तरबेज दिसत आहेत आपल्या मैदानामध्ये. ऑन पेपर ओल्ड बॅट्समन बट ऑन ग्राउंड यंग बॅट्समन राजेश मिरकुटे. धावसंख्या 18. एका बाजूला आदिनाथ, दुसऱ्या बाजूला राजेश. एक गडी लवकरच बाद झाला, त्यानंतर पूर्णपणे भागीदारी रचण्याचा मानस आहे दोन्ही फलंदाजांचा. फुल टॉस ओव्हर द हेड ऑफ बॉलर. फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम राजेश मिरकुटे. सेफ शॉट होता, लॉंग ऑन कव्हर करे पण तितकाच वेगाने. बघा जीवाच्या कंताने एस्नोवेटचे कॉल देऊन एकमेकांना सांगत असताना चांगलं कॉम्बिनेशन आहे. कुठल्याही प्रकारची भुंबेगिरी करत नाहीयेत, फंबलिंग करत नाहीत आणि अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या बरोबर 10.0च्या वेगाने 20 धावा, एक गडी बाद. लक्ष येते 58 धावांचं. या ऑप्शनमध्ये मनोज पाथारे फ्रॉम बिरवाडी ऑलराऊंडर आहेत, राईट हँड बॅट्समन. श्री सिद्धाबाई नाईक संघाकडून त्यांना घेतलेला आहे तब्बल 72,000 रुपये. टॉपचे फलंदाज, टॉपचे क्रिकेटर ठरलेत. त्यानंतर सतीश सोखंडे फ्रॉम शिरगाव, राईट हँड बॅट्समन, ज्यांना विक्टरी विराज या संघाने घेतलेला आहे. त्यांच्या आधी बोली लगावली घेतली ती म्हणजे 70,000 रुपयांची. क्या बात आहे. ए महागडे आणि मनोज पतारे आले बघा, नाव घेतलं याला म्हणतात टायमिंग साधणं. पाहिलं नव्हतं ॲक्च्युली मी भाऊ तुम्हाला, पण आपण आलात आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं टायमिंग साधलं आपण. या वेलकम. तुम्हाला मोठा टॅक्स लागेल असं वाटतं ह्या 21मध्ये. प्रशांतजी माळी मालीपाडा ऑलराऊंडर, ज्यांना घेतले तिरुपती बॉईज खाटेघर या संघाने 64,000. असे हे टॉप 3चे फलंदाज आपण, त्यामधले टॉप 1चे आलेले आहेत. मनोज पाथारे वेलकम फ्रॉम बिरवाडी इन दिस MPL ट्रॉफी 2021. तर गोलंदाज प्रथमेश देसले बॉलिंग मार्कवरती, समोर आदिनाथ असणार आहे. धावसंख्या झाली 20, लक्ष्य 58 धावांचं. एक गडी बाद झालाय. पार्टनरशिप इथे 20 धावांची तब्बल पूर्ण केली आहे राजेश मिरकुटे आणि आदिनाथने. फिल्डिंग पूर्णपणे फैलावलेली पाहतो आपण. ऑन साईड बघूया आपण. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेत असताना एक वाईडिस लॉंग आहे अगदी आमच्या उजव्या बाजूला आणि अजून एक मिड विकेट घेतले जाते डीपमध्ये. ऑर्थोडॉक्स आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक लेग स्लिप आहे, ज्याला शॉर्ट फाईन लेग आपण म्हणू शकतो. ऑफ साईडला बघूया आपण, फ्लाइंग स्लिप आहे. त्यानंतर एक गली आहे बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी जवळ, शॉर्ट कव्हर पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिस लॉंग ऑफ. अशी फिल्डिंग सजली आणि येण्यासाठी सज्ज झाल्या गोलंदाज पहिल्या चेंडूसाठी. फुल टॉस फेकून दिला ऑन साईडला, प्रेक्षकांमध्ये उडण खटोला. लेट झाले. उडन खटोला मीन्स मॅक्झिमम सिक्सर, बिग हिट, मॅसिव्ह बिगी, मायटी बिगी, हिटेड बाय आदिनाथ देर. आणि मला 12 खेळाडू चेंडू टाकण्याच्या आधीच म्हणाला होता की सर सिक्सर जाणार. क्या बात आहे. बोले तसा चाले, त्याची वंदावे पाऊले. आदिनाथ षटका लागला. धावसंख्या 26 जुलै प्रमाणे धावांचा पाऊस पडत असताना 26 वर जाऊन टेपली. आक्रमक आदिनाथ यावेळेला सेकंड, मिडल ऑफ द बॅट, फॅन्टॅस्टिक लॉफ्टेड अप ड्राइव्ह ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑफ देअर, सेकंड रो, सिक्सर. in the mix. आदिनाथचं आधी हा लेट आला, आधी आला पाहिजे असं वाटायला लागली ओपनिंगला, पण तो हरकत नाहीये. महत्वाची जागा आहे, विराट कोहलीची जागा, भिंत प्रमाणे खेळावं लागतं. राहुल द्रविडची जागा, ती जागा अचूक सांभाळत असताना आदिनाथ फायरिंग करते. धावसंख्या पोहोचवली आहे 32 वर. अजून एक नजाकत भरा चेंडू कमबॅक करून देतोय. क्लीन बॉल, दांडी गोलंदाजीची मिस टायमिंग शॉट आणि मोठं चेंज ऑफ पेस केलं. तेच कारण ठरलं की गोलंदाजाने दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. फलंदाज बाद.
चेंज ऑफ पेस कुठलाही नव्हतं, वेगवान मारा होता, त्याला तितकाच वेगाने बॅट रोल करून भिरकावून दिलं होतं फलंदाज आदिनाथने. त्यानंतर बॅक ऑफ हँडचा वापर केला गोलंदाजाने, चेंज ऑफ पेस केला आणि बरोबर त्या व्हेरिएशन्समध्ये अडकवलं फलंदाज आदिनाथला. याला म्हणतात व्हेरिएशन्स. तुमच्याकडचे 6 चेंडू वेगळ्या प्रकारचे टाकण्याची तुमच्यामध्ये क्षमता जर असेल तर तुम्ही ते दाखवले पाहिजे. ते दाखवले गोलंदाजाने आणि जो आक्रमक झालेला आदिनाथ त्याला परतीचा रस्ता दाखवला. खराब शॉट सिलेक्शन होतं, चेंडूचं टायमिंग ओळखलं नाहीये, स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न इथे असफल ठरला. चेंडू थोडासा टर्न सुद्धा झाला होता, थोडासा हळुवारपणे सुद्धा गेला आणि हेच कारण ठरलं की तुम्ही सक्सेस कधी होऊ शकता, तुमच्यामध्ये बदल घडवला तर. तुमच्या कारकिर्दीमध्ये बदल झाला पाहिजे, तुमच्या कलाकारीमध्ये बदल झाला पाहिजे, तुमच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिजे, तुमच्याकडे अष्टपैलू रूपचं व्हेरिएशन्स पाहिजे. कारण म्हटलं जातं की बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो बदल तुम्हाला इथे सक्सेस प्राप्त करून देऊ शकतो. तर 2 गडी बाद 32 धावसंख्येवरती नवीन फलंदाज विशाल तुपे. हलक्या हाताने फक्त पुश करो खुश रहो, जसा आला तसा सेफ शॉट खेळतो आणि फंबलिंग झालं त्या ठिकाणी. शोधो ढूंढो रे 6 जण आणि पाहता बघा राजेश मिरकोडे 30 यार्ड सर्कल सुद्धा क्रॉस करत असताना काय वेग आहे. असं वाटतं की पहाटे उठतात आणि मॅरेथॉन खेळतात की काय. रनिंग आमच्या टिटवाळ्यामध्ये गुलमोहर गार्डन पासून डायरेक्ट मंदिराजवळ दर्शन घेत असताना रनिंग करतायत आमचे राजेश मिरकोडे. 10 गाव त्यांचं, पण तो स्थानिक आमच्या एरियामध्येच टिटवाळामध्ये. तर धावसंख्या पोहोचले 34 वर 34. बोला राहुलजी. शिवाजी केंबारी साहेब सन्माननीय आमचे लाडके आयोजक तसेच प्रवीणजी विषय, आम्ही आपल्याला पाहतोय, आपण यायचंय आपल्या व्यासपीठाकडे. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला आयोजक बोलवत आहेत. जबरदस्त ज्यांनी नियोजनबद्ध आयोजन केलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये, जी स्पर्धा त्यांनी जिंकली होती, कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021. तर धावसंख्या 34, लक्ष 58 धावांचं. अजून तब्बल 64 धावांची गरज आहे, नितांत गरज आहे. आणि चेंडू त्या ठिकाणी नक्कीच मला निशिकांत सांगतील. Last to go for it, solid dancing down the track. Up to slop, take up low, wide is long up Chava Road, out of the park, maximum. कमिटी बॉस मधलं टायमिंग चुकलं. कोणतरी म्हणाला की हा डॉट येईल, पण तो नाही. क्रिकेट आहे, गेम ऑफ अनसर्टेनिटी. षटकार काय लागला, काय टायमिंग फॉलो थ्रू बघितला आपण प्रेक्षक, रिप्लेमध्ये दाखवलं आमच्या ऑपरेटरने तुम्हाला काय फॉलो थ्रू होतं. विराट कोहली स्टाईलचा हा लॉफ्टी टॉपडॉर बघितला आपण प्रेक्षकांच्या वरून, लॉंग ऑफच्या वरून. फिल्डर प्रेक्षकांप्रमाणे बघत राहिला आणि षटकारने हा तिसरा षटक समाप्त झाला. धावसंख्या पोहोचली आहे 40 वर. 2 गडी बाद. आता येणारी षटक 5, म्हणजे चेंडू शिल्लक आहे 30 आणि धावांची गरज आहे ती मला सांगतायत निशिकांत 58. 58 runs required within 30 deliveries to win this match for the team of Tigers देवगाव. टायगर प्रमाणे खेळावं लागेल, जखमी टायगर प्रमाणे खेळावं लागेल, कारण जखमा जास्त सहन होत नसतात. जखमेवरती मीठ चढणारे अनेक असतात, त्यांना न जुमानता तुम्ही इथे खेळ दाखवायला पाहिजे. जास्त वेळ घेऊ नका ड्रिंक्ससाठी. पाणी पिताय तुम्ही, मेन ड्रिंक्स नाहीये प्लीज. जास्त वेळ घेऊ नका, एकत्र जास्त येऊ नका. तर लगेच फिल्डिंग फैलावून घ्या. सामन्यामधली नजाकत घालवू नका, रिदम तोडू नका, हे फार महत्वाचं आहे. जी मोमेंटम प्राप्त झाले दोन्ही संघांना, अजून सामना कुठे झुकलेला नाहीये. दोन्ही संघांना तितकीच संधी आहे. मॅच इज न्यूट्रल नाऊ, पॅरल स्थितीमध्ये सुरू आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. राजेश मिरकुटे खेळतायत, 11 धावना होती आणि मिरकुटे आला, सेट होऊन आला डगआउटमधून. 3 चेंडूला सामोरं गेला आणि तब्बल 8 धावा कुठल्या, ज्यामध्ये एक लाजवाब षटकार बघितला आपण मागच्या चेंडूवर. गोलंदाज मयूर पवार. तर चला मैदानामध्ये अजून 5 षटकं शिल्लक आहेत. फलंदाज दोन्ही पण नजर बसली आहे. राजेश दादांना तर काय चेंडू फुटबॉल दिसू लागलाय, स्टायलिश क्रिकेटर आहेत. बघा फुल टॉस, हलक्या हाताने फक्त फ्लिक ऑफ द रेंज, चेंडू काढलं डीप स्क्वेअर रिझन मध्ये, चेंडू वेगात धडकला. सीमारेषेत चिरत असताना 4 धावांसाठी ब्युटिफुल स्ट्रोक फ्रॉम राजेश मिरकोटे. KL राहुल शॉट असे मला सांगत असताना आमचे मित्र राजू, क्या बात आहे, काय क्रिकेट बघतात बघा, बरोबर म्हणाले ते. ट्रेडमार्क शॉट आहे KL राहुल सांगतो दाखवत असताना. राजेश मिरकोडे हा थोडासा ऑफ ट्रॅकर होता, शॉट ऑफ गुंड लेन उसळे घेत असताना राजेश यांना नक्की समजलं नाही. सरप्राइझिंग डिलिव्हरी, थोडासा धडकला, तो जखम नाही झाली. कारण जखम जी होत असते
ती आपल्या मनावरती होत असते, ती जखमेचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी वचपा काढणं महत्त्वाचं असतं. धावसंख्या स्थिर आहे 44 वर, 44 ऑन द बोर्ड. अजून तब्बल 54 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 28. चेंडू हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला, चेंडूला काढला गल्लीमधून, पण तो बॅकवर्ड डीप पॉइंट आहे त्या ठिकाणी तैनात कव्हर करे, पण तो वेगाने आला चेंडूपर्यंत. त्या दरम्यान सिंगल साठी वेळ मिळाला राजेश यांना आणि स्ट्राईकला आलाय आदिनाथ, माफ करा विशाल तुपे. आदिनाथ बाद झाला, ज्याने सुरेख खेळ दाखवला. धावसंख्या 45. आता जी भागीदारी सुरू आहे ती फोडावी लागेल. जर साई रिद्धी स्पोर्टचा विचार करायचा झाला, 2 गडी बाद केले, त्यानंतर हे आक्रमक झालेले फलंदाज पाहतो आपण. आदिनाथनी कामगिरी बजावली, अजून थांबणं गरजेचं होतं. ऑन द विकेट हा चेंडू उचलला, उंच जातोय, लॉंग लेग चेंडूकडे पाहतो, पण त्याच्या वाकाच्या बाहेर झेल मिळणार नाहीये. आउट ऑफ दी पार प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी ब्युटिफुल हिट बाय विशाल देर फॉर द सिक्सर. आता मला आमचे राजू सांगतात की सर एबीडी स्टाईलचा फटका होता. नक्कीच, एक्झॅक्टली. चेंडूला आडवा जाणं, चॅलेंज स्वीकारणं, चेंडूच्या रेषेत पोहोचणं आणि मेरिटनुसार फटका लगावणं. चेंज ऑफ पेसचा या ठिकाणी वापर केला, टायमिंगचा वापर केला गोलंदाजाच्या. फलंदाज विशाल तुपेने दाखवून दिलं की मी पूर्णपणे सक्षम आहे माझ्या ह्या 4थ्या क्रमांकावरती. जो वैयक्तिक धावसंख्या आहे 14, धावसंख्या एकूण पोहोचवली आहे 50 अप होऊन 51 आकड्यावरती. लकी आकडा आहे. 51 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. देवगड टायगर्स संघ धावांचा पाठलाग करतोय 98. आता सुद्धा चांगला फटका मारतो, एबीडी स्टाईलचा फटका, चेंडूला बोलवले लॉंग लेग खालीच्या मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक कव्हर करतोय, कारण चेंडू अलाउन द कार्पेट जात होता. फक्त सिंगल प्राप्त होते विशालला आणि राजेशला स्ट्राईकला आणलंय. धावसंख्या 52. तुमचं लक्ष, तुमचं ध्येय किती उंच असो, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जात असतो. हे तुम्हाला कळालं तर तुम्ही नक्की लक्ष्यापर्यंत तुमच्या प्रयत्नाने पोहोचू शकता. माहिती होणं आणि तसं प्रयत्न करणं फार महत्वाचा प्रयत्न करतायत. पॅरल स्ट्रोक, अजून एक लाजवा फटका राजेश बेकरच्या बॅट मधून, हा सिक्सर. राजेश यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. 12 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावा कुठल्यात. जबरदस्त कामगिरी. षटक समाप्त झालं 4थं. धावसंख्या एकूण झाली 58. अजून 4 षटक शिल्लक, म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज आहे फक्त 40. आता ओव्हरटेक केला, मी म्हणू शकतो की आघाडीवरती आहे हा संघ. पिछाडवरती आहे साई रिद्धी स्पोर्ट. जसं आपण विश्लेषण करतो एबीपी माझाच्या द्वारे, एखादं इलेक्शन असलं की अमुक उमेदवार आघाडीवरती आहे, अमुक उमेदवार पिछाडीवर आहे, तर मी म्हणू शकतो देवगाव टायगर्स काहीसा आघाडीवरती या 4 षटकानंतर. स्ट्रॅटेजिक टाइम आउट फॉर 2 मिनिट्स. यू कॅन प्ले डीजे. डीजे राजू. आमचे डीजे राजू दुपारी सुद्धा रात्रीचा आनंद घेत आहेत, म्हणजे एक्झॅक्टली ते झोपलेत. असू द्या, असू द्या, मेहनत आहे त्यांची. रात्री एक शो केला त्यांनी मोठा, पण हा फार मोठा शो आहे राजू, लक्ष द्या. ओ राजू भाऊ, काहीच चालत नाही, कुठलंच नाव चालणार नाही. असं वाटत होतं की विशाल चांगला लीडर क्रिकेटर सुद्धा आहे.
प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. हे सगळं प्रॅक्टिसचं कारण आहे की आपल्याला चांगलं आज क्रिकेट पाहायला मिळतं. मुरबाड प्रीमियर लीग 2021 सीझन 5 आपण पाहू शकता. बॅनर्स दाखवले जात आहेत. प्रत्येक संघांचे या ठिकाणी एक सिम्बॉल आहे, ट्रेडमार्क आहे. पाहू शकता आपण आंबेले, साजई अँड देवा नाईट रायडर्स. नाही, या स्क्रीनवरती दाखवलं होतं सरांनी नेक्स्ट मॅचचं विश्लेषण. तर हा 5वा षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट मधून नजाकत बघा. विशाल तुपाच्या बॅट मधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. मला प्रेक्षक मला सांगतात सर पाणी प्या पाणी प्या. इतका खुश आहे, त्याचा आनंद गगनात मावत नाही. का नको, कारण त्याचा संघ चांगली कामगिरी करते. परंतु सामना आहे क्रिकेटचा, अजून खूप काय दडले सामन्यामध्ये पाहायचं आहे. धावसंख्या पोहोचली आहे 64 आणि 62 वर. 2 गडी बाद झाले. विशाल जसा आला मैदानामध्ये, राजेशचं सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ओहो, लाऊड अपील, बीट केलं फलंदाजाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडला तर उसली घेऊन चेंडू विकेटच्या हातामध्ये गेला. बघतच राहिला फलंदाज त्या ठिकाणी. प्रेक्षक सुद्धा अचंबित झाले हा चेंडू पाहून. थोडासा चेंज ऑफ पेस होता. बॅकहँडचा वापर, टप्पा अचूक होता आणि चेंडू थोडासा आत आला. इन कटर होता. गोलंदाज कपिल यावेळेला उसली घेणारा. बाउन्स टाकलेला प्रयत्न, हुक करायचा होता प्रयत्न असफल ठरतोय. विशाला थांबवलंय, जकडून ठेवलंय, डांबून ठेवले फलंदाज विशाला, जो आक्रमक झाला होता. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये दाखवून दिलं की मी 5व्या षटकामध्ये येऊन सामन्याला कलाटी देऊ शकतो, दडपण टाकू शकतो, असे सांगत असताना गोलंदाज कपिल हा ब्रँडेड क्रिकेटर आहे, आयकॉन प्लेअर आहे. हलक्या त्याने फक्त नच करायचा प्रयत्न. बॅकफूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक, लेग पायचा इशारा पंचराम पाटोळे सरांचा. चेंडू शरीराला आदळला असं सांगत असताना, परंतु धाबा आल्या पाहिजे कशा का होईना, ते गरज आहे या ठिकाणी, नितांत गरज देवगाव टायगर संघाला. धावसंख्या पोहोचली आहे 63 वर. 2 गडी बाद. जोपर्यंत राजेश मिरकोडे मैदानामध्ये आहेत, त्यांचा अनुभव पणाला लावतील. त्या अनुभवाच्या जोरातील समोरचा फलंदाज सुद्धा चांगली कामगिरी केली याबद्दल शंका नाही. जसे सचिन मैदानात असायचे, त्याच्यासोबत प्रत्येक फलंदाज घडले आणि बहरले सुद्धा, कारण एका बाजूला चांगलं बॅकअप असायचं. प्रोत्साहित करतायत राजेश मिरकोडे. हो, व्हॉट अ टायमिंग, बेमिसाल टायमिंग, एकदम कडक शॉट, स्वीट फ्रॉम द बॅट, सिक्सर. चेंडूचा टप्पा पडला, चेंडू डायरेक्टली जाईल प्रेक्षकांमध्ये मिड विकेट झोन मध्ये, डीप मध्ये. काय टायमिंग होतं बघा, फक्त बॅट रोल केली, बरोबर मिडल केलं, टायमिंग घेतलं, हाफ वॉली करून चेंडूला भिरकावून दिलं, छानपैकी तटवलं मी म्हणू शकतो. 6 धावांसाठी. याला म्हणतात एक्सप्रेस इज द बेस्ट टीचर. धावसंख्या 69. हो हो हो, लो बॅकलिपनी फक्त सेफ शॉट करायचा प्रयत्न. डिक करावं लागलं, चेंडूला खोदून काढावं लागलं, आणि याला म्हणतात आक्रमकच्या सोबतीला संयमपणा. फार महत्वाचे आहेत. जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं तुमच्या कुठल्याही खेळामध्ये, तुमचं जीवन असो किंवा खेळ, आक्रमकतेच्या सोबतीला तुम्ही संयम जर राखला तर तुम्ही नक्कीच यशप्राप्ती करू शकता. या ठिकाणी षटक समाप्त झालं 5वं. धावसंख्या झाली 69. अजून या ठिकाणी 3 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 29 धावांची गरज 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. परंतु या ठिकाणी विकेटची दरकार असणार आहे, ती म्हणजे साई रिद्धी स्पोर्ट्सला. विकेट्स तुम्हाला इथे शोधाव्या लागतील, विकेटचं पतन करावं लागणार आहे. बघा, आपण ग्राफ बघू शकता, सुंदर त्या दाखवलं जातं. स्कोर ट्रेंड, आपण ट्रेंड जसा सेन मार्केटचा बघतो, सेन्सेक्सचा बघतो. येस बोला सर. बॅटिंग प्रॉब्लेम, ओके. तर आपण ट्रेंड बघू शकता स्क्रीनवरती. बघा, लाल रेष जी दिसते ती म्हणजे आधीच्या इनिंग मधली, आणि जी ब्ल्यू लाईन गेली आता, किती ओव्हरटेक बघा, किती लांब आहे, म्हणजे खूप काय दूर ठेवलंय संघाला ओम रिद्धी स्पोर्टला देवगाव टायगरने. परंतु हा ट्रेंड जर खाली आणायचा असेल तर तुम्हाला 1-2 विकेटचं पतन करावं लागेल ह्या षटकांमध्ये. बघायचं आपल्याला, त्यासाठी सज्ज झाला गोलंदाज ऋषिकेश पवार. पॉवरफुल पवार. पवार मीन्स पॉवर, यू नो दॅट. तुमच्या मुरबाडमध्ये पवार माहिती आहे. गोटरामजी पवार असतील, सुभाषजी पवार असतील, असे अनेक पवार. पवार आणि एकमेव पवार म्हणजे शरदजी पवार. तर पवार बघूया आपण पॉवरफुल गोलंदाजी करेल का. समोर आहे पॉवरफुल हिटर विशाल तुपे. 29 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी देवगाव टायगर संघाला. फिल्डिंग सजलेली आहे, विकेटची गरज असणार आहे, नितांत गरज असणार आहे. सामना कुठे झुकला नाहीये, क्रिकेटचा सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जावा अशी माझ्या लाडक्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
तसाच सामना झाला पाहिजे, एकतर्फी होऊ देऊ नका, शेवटपर्यंत झुंज द्या, संघर्ष करा, तुम्हाला जिंकायचंय MPL 2021. Oh ho ho! Beautiful square drive. What a fantastic stroke from Vishal Tupe there. Beautiful for runs. इतके स्टायलिश क्रिकेटर मुरबाडला जन्माला आले तर IPL मध्ये खेळण्यापासून का वंचित आहेत हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. काय जबरदस्त दर्जा आहे फटक्यांमध्ये विशाल तुपेच्या. जसा आलाय तसा प्रत्येक फटका त्यांनी स्टायलिश दाखवला. याला म्हणतात स्टायलिश क्रिकेटर. आणि त्याच्यासोबत आहे राजेश मिरकुटे. म्हणून तर म्हणतात की शिक्षण फार महत्वाचं आहे. हे क्रिकेटचं शिक्षण गिरवलेले दोन फलंदाज पाहतोय. धावसंख्या पोहोचली आहे 73 वर. 73 ऑन द बोर्ड. यस, राजेश मिरकुटे इज द टीचर. मला सांगतात एनकेवाले आणि नक्कीच ते पूर्णपणे त्याचा अनुभव तिथे पणाला लावतायत. हा डॉट बघितला गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे, चाणाक्ष आहे. बघा फलंदाजाला शफल होताना बघितलं. ऑप्टीच्या खूप बाहेर निघाला होता विशाल तुपे. ते पाहिलं, ते हेरलं आणि त्या अनुसारच हा चेंडू त्यांनी रिलीज केला होता. डॉट बघितला पण एक चौकार आल्यानंतर. धावसंख्या 3. जशी फिल्डिंग सजली आहे तशी गुणाची जर झाली तर नक्कीच तुम्ही धावांचा आलेख थांबवू शकता, धावांपाशी वचित ठेवू शकता फलंदाजांना. परंतु तसं झालं पाहिजे, करता आलं पाहिजे. विकेट किपर कानमंत्र देऊन आलेला आहे. हो हो हो, बॅक टू द बॉल. चांगला फटका पाहतो आपण. मिड ऑफला बीट करून बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू निसटला आणि चेंडू धडकला. वाईड इज लॉंग ऑफला 4 धावांसाठी विशालच्या तुपे बॅटमधून आले. चौकार बघितला आपण. पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे मैदानामध्ये. विकेटचे पतन करावं लागेल, अन्यथा तुम्हाला विशाल तुपे आणि राजेश मिरकुटे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत तुम्हाला नक्कीच इथे विजयापासून वंचित ठेवू शकतात. दोघांमध्ये क्षमता आहे. गोपनीसारखी बॅट फिरवली, चेंडूला खोदून काढलं. बॉलर पास ड्राईव्ह बघितला आपण. बघा त्या ठिकाणी दडपण प्रेशर आणि त्या ठिकाणी नक्कीच फंबलिंग झालं, मिस फिल्डिंग झालं स्क्रीनच्या समोर. यालाच कारण म्हणतात की प्रेशर टाकणं. प्ले नॉट इन अ प्रेशर, प्ले इन अ प्लेजर असं म्हटलं जातं. प्लेजरने खेळा, आनंदाने खेळा आणि समोर प्रेशर टाका. तो प्रेशर टाकतात विशाल तुपे. असं वाटतं की सामना घेऊन चालला की काय त्यांच्या संघाकडे, देवगाव टायगर्सकडे. 79 ऑन द बोर्ड. 79 धावा. अजून एक चांगला फटका उचलता आला नाही, परंतु शेप शॉट आहे अलॉन द कार्पेट. डीप विकेट झोन मध्ये जातोय आणि बघा अजून प्रेशर प्रेशर प्रेशर. हे प्रेस्टिज कुकरचं प्रेशर नाही प्रेक्षक हो, हे प्रतिष्ठेचं प्रेशर आहे. कारण लढाई प्रतिष्ठेची आहे, इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जती मागून मिळत नाही, ती कमवावी लागते. आणि ती कमवण्यासाठी काय करावं लागतं? प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि काय ते जगापेक्षा वेळ करावं लागतं, श्रेष्ठ खेळ करावा लागतो. तो तुमच्याकडून होत नाही. ते कारण ठरलंय की तुमचा सामना दूर जात चाललेला आहे. धावसंख्या 81. 81 ऑन द बोर्ड. ओ हो हो, स्मॅश्ड इट. इट्स अ मायटी बिगी बिगी सिक्सर. कि हम भी किसी से कम नहीं, हम भी मनोज पथार जैसा बैटिंग करके दिखाएंगे मैदान में. जसा आला तसा सामना घेऊन चाललाय असं वाटतं. 60 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 60 षटकांत जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 85 वर. 85 ऑन द बोर्ड. लक्ष किती मोठं होतं ते छोटं करून ठेवलं. त्याचं कारण म्हणजे एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला आपण आक्रमकता पाहतोय. सॉरी 87. निखिलजी आपण जरा यावं. निखिलजी, निखिल ठोंबरे आमचे समालोचक. तर 87 धावा, माफ करा, 60 षटकांची समाप्ती झाली. स्क्रीनवरती पाहू शकता. राजेश ऑन 28 अँड विशाल तुपे ऑन 37. क्या बात आहे. विशाल 15 चेंडूमध्ये 37 धावा ठोकल्यात. हाफ सेंचुरीची शक्यता आहे प्रेक्षक हो, परंतु धावा तितक्या नाहीत शिल्लक. शेवटी षटकार मारावा लागेल. 87 धावा एकूण धावसंख्या. 87 धावा, लक्ष 58 धावांचा, अजून 11 धावांची गरज.
11 रिक्वायर्ड विदिन 12 डिलिव्हरीज. काय सामना प्रेक्षक होता कुठे. सामना आता इथपर्यंत आवडला असेल तर टाळा सुद्धा प्रेक्षक हो. दोन्ही संघासाठी टाळा वाजवा. काय सामना सुरू आहे मैदानामध्ये. हो हो हो, अजून एक स्टायलिश क्रिकेटर, जे जुना अनुभव आहे, पुराणा चावल. तलवार जुनी आहे परंतु धार अजून कायम आहे. चौकार. नायट्रोजन सल्फेट आणि एक दुसऱ्या बाजूला पोटॅशियम नायट्रेट, दोन्ही पण ज्वलनशील पदार्थ ह्या मैदानामध्ये कधी विस्फोट कधी सांगू शकत नाही. धावसंख्या पोहोचवली 91. हो हो, चेंडू उडाला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. झेलची दाट संभावना. फलंदाज बाद राजेश मिरकडे परतावं लागेल परंतु त्यांची कामगिरी त्यांनी चोख बजावली आहे. मैदानातून बाहेर जात असताना डगआउट मध्ये तिसरा धक्का. एकदा टाळा असू द्या राजेश मिरकोडे सरांसाठी. एका जबरदस्त प्लॅनिंग नुसार खेळले. शेवटपर्यंत किल्ला लढवला अक्षरशः म्हणू शकतो मी. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. शेवटी आता मिस्टामिंग स्ट्रोक झाला त्याचं कारण थोडंसं अर्ली खेळले. चेंज ऑफ पेस होतं, थोडंसं परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने आणि बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकवलं. राजेश यांना झेल देणं भाग पाडलं कव्हर पॉईंटच्या दिशेने. सुरेख झेल टिपला आणि आपण पाहू शकता स्क्रीनवरती 3 गडी बाद 91 धावा. 7 धावा दूर आहेत देवगाव टायगर्स संघ जिंकण्यापासून. परंतु अजून या ठिकाणी तुम्ही काही करामत करू शकता, मिराकल्स करू शकता. अजून काही विकेट प्राप्ती करावी लागेल तुम्हाला, परंतु नाही. कॉटन बॉल सेकंड विकेट डाउन इन अ रो. क्या बात है. 440 उलटा धक्का. प्रयत्नांती परमेश्वर केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे. आता नुकतंच म्हणालो की काय करामत जर केली, काय मिराकल जर तुम्ही घडवले मैदानामध्ये तर तुम्ही या सामन्यामध्ये शिरकाव करू शकता. तसं काय होईल का बघायचंय. फलंदाज बाद झाला विशाल तुपे परत मैदानाच्या बाहेर. चौथा गडी बाद झाला. 6.3 षटकं झाली. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 7. अजून या षटकामध्ये काय विकेटचं पतन जर हो झालं तर म्हणू शकतो की हा सामना चित्तधारक होऊ शकतो. सोडू नका सामना. शेवटच्या चेंडूमध्ये लढाई द्या. प्रयत्न करा. 4 अक्षरांची मेहनत करा तर तुम्हाला 3 अक्षरांचं नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला नशिबाने काही प्राप्त होणार नाहीये, कारण नशीब हे कधी जमिनीतून उगवत नसतं आणि आकाशातून सुद्धा पडत नसतं. स्वतःचे मनुष्य नशिबात स्वतःच निर्माण करत असतो. जे तुमच्या नशिबात असलं तसं घडेल ही समज चुकीची आहे. तुम्ही घडवाल तसं नशीब घडेल ही समज खरी आहे. ते तुम्हाला घडवा लागेल. हा चेंडू सुद्धा हवेत होता पण त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर नाहीये. शॉर्ट रिझनमध्ये डीपमध्ये तैनात होता आणि तो कव्हर करेपर्यंत सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 92. प्रयत्न केले गोलंदाजाने, 2 यश प्राप्त केले लागोपाठच्या 2 चेंडूवरती, परंतु त्यानंतर एक चांगली धाव काढली त्या ठिकाणी फलंदाज जो आला भूषण त्याने. आणि त्यासोबतीला अक्षय आहे आता मैदानामध्ये. अक्षय तरे. अक्षय ऑन स्ट्राईक. अजून 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक मैदानामध्ये जिंकण्यासाठी देवगाव टायगर्स संघाला. विपक्ष संघ आहे साई रिद्धी स्पोर्ट्स संघ. तोच संघ पुढच्या सामन्यात लगेच खेळणार आहे देवा नाईट रायडर्स संघाविरुद्ध. आपण सज्ज राहायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. ओ हो, हा चेंडूला उचललाय. उंच जातोय चेंडू. बघायचंय लॉंग ऑफ. चेंडूच्या खाली झेल बाद. अजून एक धक्का लागतोय. मॅच मधलं ट्विस्ट वाढलं प्रेक्षक. देवा नाईट रायडर्सचा पूर्ण संघ आपण यायचा आहे खेळाडू कक्षामध्ये. लगेच बसून घ्या. तुमची बॅटिंग आहे, परंतु हा सामना सुद्धा बघा. सामन्यामधली करामत वाढली आहे. कलाटणी मिळते सामन्याला असं पाहायला मिळते. 6.5 षटकं झाली. 92 धावा, 5 गडी बाद. जे नौके फलंदाज मैदानामध्ये आहेत त्यांना तुम्हाला आता बाद करण्याची नामी संधी चालून आली आहे या मैदानामध्ये. एक शेवटचा चेंडू असेल गोलंदाजाचा ज्याने 3 विकेट्स प्राप्त केले. दौलत तुपे. सन्मान्य कपिल शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत कपिलजी. कपिल बॉलर आहे, त्यांनी विकेट्स घेतल्या. ओके, आम्हाला ऐकायला वेगळं आलं की कोणतरी पाहुणे आले काय कपिल शिंदे नावाचे, पण हरकत नाहीये. पाहुण्यांपेक्षा चांगली कामगिरी करतोय या ठिकाणी कपिल आणि सामन्याला कलाटणी देतोय. श्रीकाव करतोय थोडासा सामना या सामन्यामध्ये. साई रिद्धी स्पोर्ट्स संघ
त्यांना माहिती आहे की मला या ठिकाणी संधी आहे हिरो बनण्याची, कारण जी पराभवाची छतच्या कोसळली होती, अंधार स्थिती कोसळली आहे, या अंधारामध्येच मला चमकावं लागेल. त्यासाठी मला इथे या ठिकाणी स्वतः आधी घासावं लागेल, परंतु तसं होऊ देत नाही. हा लॉफ केला सरळ बॅटनी, लॉफ्टेड फॉर द सिक्सर, मॅच फिनिशर. लॉंग ऑनच्या षटकार, मॅच समाप्त झाली, फिनिश झाली. देवगड टायगर्स विजयी. अभिनंदन. बराव खेळाडू आमचे अति खुश. टीचर आहेत या राजेशजी, आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. तुम्ही ठरला सामन्याचा शिल्पकार आणि स्टायलिश क्रिकेटर सुद्धा, मिस्टर राजेश मिरकोडे. थोडंसं करेक्शन करतोय या ठिकाणी, थोडंसं जरा हे झालं, फमलिंग झालं होतं. मिस्टर विशाल तुपे, यू आर स्टायलिश क्रिकेटर फॉर दिस मॅच. विशाल तुपे तुम्ही पण या, आणि मॅच द मॅचसाठी राजेश मिरकोडे आपण येणार. क्षमस्व फॉर दॅट, सॉरी फॉर दॅट. तर 32 धावा कुटणारे राजेश मिरकोडे आपण पाहू शकता प्रेक्षको, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे या सामन्यामध्ये, ट्रॉफी घेत असताना मान्यवरांकडून. स्वप्नीजी तुपे यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय. हे आमचे लाडके खेळाडू पुराणा चावल राजेश मिरकोडे आणि विशाल तुपे, आपण पण या. पुराना बढ़िया हो, बासमती से भी बेहतर, उसका नाम ही मालूम नहीं कौन सा चावल है. विशाल तुपे, एकदा टाळ्या असू द्या दोन्ही पण खेळाडूंसाठी. मेडल या ठिकाणी घेत असता विशाल तुपे. धन्यवाद मान्यवर, आपण अस्वस्थ व्हायचंय. राजेश दादा, मी नेहमीच कॉमेंटी करताना म्हणालो, आधी पण म्हणालो, तुम्ही जेव्हा जेव्हा खेळतायत, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुम्ही कशा प्रकारे मैदानामध्ये तुमचा अनुभव जो पणाला लावता, तुम्ही कानमंत्र कसे देता, स्वतःमध्ये कुठली जबाबदारी स्वीकारता, आणि काय अपेक्षा असते समोरच्या खेळाडूंकडून? प्रथमतः मला आयकॉन घेतल्याबद्दल देवगड टायगरचे आभार, कारण माझ्यासारखा लिजेंड प्लेअर त्यांनी आयकॉन घेतला. कारण आता नवीन नवीन प्लेअर अतिशय चांगले प्लेअर आहेत, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला त्या विश्वासाचं काहीतरी त्यांना फळ द्यायचं होतं. म्हणजे आपली जे काय आपला कस आहे किंवा अनुभव आहे तो पणाला लावायचा होता, आणि तसंच मी केलं. आणि माझ्यासमोर हा विशाल अतिशय चांगली बॅटिंग करतो आहे. मला माहीत आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळलो, त्यामुळं त्याची बॅटिंग मला माहीत होती, आणि अतिशय चांगले प्लेअर किंवा चांगले शॉट त्याच्याकडे आहेत, आणि तसंच तो खेळला, त्याचेसुद्धा अभिनंदन. विशाल जेव्हा तो मैदानामध्ये उतरला, संघ थोडासा किंचितचा बॅकफुटला होता, अधिनाथनी कामगिरी केली होती.